प्राण सोडला मी 6 महिन्याचा होतो. बायबल सांगतं स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही का तिला आपल्या तहान्या बाळाचा विसर पडेल का. माझी आई गेली, वडील होते, वडिलांनी मला सावत्रायचं ऐकून पाण्याच्या विहिरीत फेकलं. मी 2.5 वर्षाचा होतो. बायबल सांगतं तू जलातून चालशील तरी मी तुझ्या बरोबर असेल. आणि प्रभू सावत्राने जरी मला फेकलं पण माझ्या देवाने मला फेकलं नाही. आज 39 वर्ष प्रभूने मला सांभाळलं. हालेलुया. आणि आज तुमच्यामध्ये मला प्रभूने आणलं. मला एका ब्लाइंड स्कूलमध्ये एका अंकलनी टाकलं. विहिरीत जेव्हा फेकलं होतं एका अंकलनी मला वरती काढलं. ही एक योजना असते देवाची. देव कोणाला तरी आपल्यासाठी पाठवतो. आमेन. तसं एलियासाठी कावळ्याला पाठवलं है ना, तसं देवाने माझ्यासाठी त्या अंकलला पाठवलं आणि मला अंधशाळेत टाकलं. पण मला नंतर कळालं की वडील पण वारले आणि आता माझ्या दोन्ही भिंती तुटल्या. मी आता कसं जगणार. परंतु सगळ्यात मोठी भिंत आहे, सगळ्यात मोठा आधार आहे येशू ख्रिस्त. माझं शिक्षण सुरू झालं. मी शिक्षणाला सुरुवात केली. मला वयाच्या 5व्या वर्षी फिट्स हा आजार सुरू झाला, ज्याला आपण नाही का घुरं म्हणतो. ते फिट्स मला सुरू झाला आणि वयाच्या 19 वर्षापर्यंत मी त्या आजारात पडून राहिलो. शिक्षण सोडलं नाही. आणि शिक्षण घेत असताना मला बरेच प्रसंग आले. माझा आजार बरा होत नव्हता. मग मी ठरवलं की आजार बरा होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर मी 240 चित्रपटाच्या स्टोऱ्या पाठ केल्या होत्या आणि 500 फिल्मी गाणे पाठ केले. परंतु आज देवाला धन्यवाद असो, हे सगळं मी पाण्यामध्ये बुडून टाकलं. प्रेज लॉर्ड. आता हे माझ्याकडे नाही. आता माझ्याकडे फक्त प्रभू येशूची गाणी आहे आणि मी 500 ते 600 गाणी मी पाठ केलेली आहे. हालेलुया. 3000 वचन पाठ आहे, 3000 मोबाईल नंबर पाठ आहे. आणि प्रभू मला 17 राज्यांमध्ये प्रभू मला घेऊन गेला. आता 18व्या राज्यात मी इथून गेल्यावर जम्मू काश्मीरला जाणार आहे. प्रार्थनेला आठवण ठेवा. हालेलुया. तो प्रभू आहे जो आपल्याला कधी सोडत नाही. आमेन. आणि 1998 ला सावत्रायला कळलं मी जिवंत आहे. ती मला घरी हॉस्टेलमधून घरी आणायची. 18 वर्ष वाळलेल्या भाकरी खाल्ल्या, परंतु आज देव ताजी भाकर खाऊ घालतो. जीवनची रोटी आहे. हालेलुया. आणि 1998 ला सावत्राईने मला चुलीमध्ये फेकलं होतं, जिथं आपण आग लावतो नाही चुलीमध्ये. परंतु देवाने मला त्या अग्नीत देखील बाहेर काढलं. बायबल सांगतो तू अग्नीत चालशील तरी ज्वाला तुला भाजणार नाही किंवा पोळणार नाही. त्या आजही ते वचन पूर्ण होते प्रियांनो. माझ्या जीवनामध्ये देवाने ते वचन पूर्ण केलं. आणि 2004 पर्यंत मी मुंबईमध्ये होतो. मुंबईमध्ये मी ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं. मी हिरो लोकांच्या आवाजामध्ये वचन लोकांना ऐकवतो, जसं की सभी को जय मसीह की, मैं हूँ आपका वचन और आप मेरे साथ हैं और मैं बाइबल का शब्द कैसे हुआ करता भला है. तर अशा प्रकारची माझी सेवा आहे. आणि तोंडावर मी तबला वाजवतो 1.5 तास, तरी अजून तोंडाला कुठली इजा नाहीये. हालेलुया. हालेलुया. मी देवाला म्हटलं देवा हे तोंड फुटत का नाही. त्यामुळे हे माझ्या महिमेसाठी हे तोंड मी बनवलं. हालेलुया. आणि या तोंडाद्वारे मी बरेच आवाज काढतो. प्रभूने मला ते गिफ्ट दिलेलं आहे. पण जीवनामध्ये शांती नव्हती. ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असताना 10वीला असताना मी एका ऑर्केस्ट्रात जॉईन झालो आणि मला जिथं जिथं संधी भेटायची बाळासाहेब त्या ठिकाणी मी 10,000 रुपये मागायचे आणि मला मिळायचे. पण मला शांती मिळत नव्हती. माझा आजार बरा होत नव्हता. कोणी माझ्या आजाराला बरं करणार नव्हतं. डॉक्टरने हात काढून घेतला. डॉक्टरने सांगितलं तुझं फिट कधीच बरं होणार नाही. पण मी इथंच थांबलो नाही. 2004 मध्ये मी 6 महिने केएम हॉस्पिटलला पडून होतो. ICU वॉर्डमध्ये होतो. देवाने माझी तिथून सुटका केली, पण मला देव माहित नव्हता कोण आहे. 1 वर्ष बिना आंघोळीचा त्या मुंबई CST ला राहिलो. आणि 2005 मध्ये पोलिसांचा मार खाऊन खाऊन थकलो म्हणून मी सुसाईड करण्यासाठी गेलो, आत्महत्या करण्यासाठी गेलो. की म्हटलं आपल्याला काय अंधपण आहे आणि जगामध्ये काही खरं नाही, आता कोण आपल्याला पाहणार आहे. म्हणून मी ट्रेनच्या प्लॅटफॉर्ममध्ये गेलो. ट्रेनची वाट पाहत होतो. ट्रेन नाही आली. पण ट्रेनला आणि तुम्हाला आणि मला बनवणारा प्रभू येशू ख्रिस्त आला. ट्रेन आली असती कदाचित त्यातूनही देवाने माझी सुटका केली. म्हणून मी आज तुमच्यामध्ये आहे. मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये प्रभूने मला वाचवलं. पण सगळ्यात मोठी साक्ष हीच आहे की प्रभूने माझा फिटचा आजार बरा केला जो 18 वर्षापासून. आणि मी गीत गाईल प्रभूच्या महिमेसाठी.